सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात एक छोटस गाव, तिथलं एक छोटस तांडा, घोडा तांडा. रिक्षा चालवणाऱ्या वडिलांची मुलगी. घरात फारसी ऐपत नाही, पण स्वप्न मात्र एवढं मोठं की आकाशाला गवस निघालेल. आणि आज तीच मुलगी भारताची सुवर्णकन्या बनली आहे. हरियाणाच्या मैदानावर तिच्या पावलांनी इतिहास रचलाय. तिच्या धावांनी महाराष्ट्राला सोनं मिळवून दिलंय. ती आहे घोडातांडा एक्सप्रेस पूजा राठोड. हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूने 4x100 मीटर रिले मध्ये सुवर्ण पदक पटकावलं आणि या ऐतिहासिक विजयात पूजाचा सिंहाचा वाटा आहे. 100 मीटर आणि 200 मीटर वैयक्तिक स्पर्धेत ती भारतात 4थ्या क्रमांकावर आली. फक्त 17 आणि 18 वर्षाच्या या मुलीने दाखवून दिलंय की जर मनात जिद्द असेल, पायात ताकद असेल आणि स्वप्न डोळ्यासमोर असेल तर छोटं गावी तुला थांबवू शकत नाहीये. याच रस्त्यावर पूजा लहानपणी धावायची, धूळ खात, उन्हात तापत, पण कधी ती थांबली नाहीये. तिचे वडील रिक्षा चालवतात, आई घरी काम करते, पण दोघांनीही कधी मुलीच्या स्वप्नाला नाही म्हटलं नाहीये. घोडा तांड्यातील ही छोटीशी वस्ती आज हसत नाचत आहे, कारण त्याची पूजा परतलीये सोन्याचं पदक घेऊन. मी रिक्षा चालवतो, दिवसाला 400-500 रुपये कमवतो, पण पूजाला ट्रेनिंगसाठी पैसे कधी कमी पडू दिले नाहीयेत. ती म्हणायची, बाबा मी एकदा मोठी होईन, तुम्हाला रिक्षा चालवायला लावणार नाही. आज मला अभिमान आहे, माझी मुलगी खरंच मोठी झाली आहे, असे पूजाचे वडील माध्यमाशी बोलताना सांगतात. तर आई म्हणते, सकाळी 4 वाजता उठायची, 10-12 किलोमीटर धावायची, कधी कधी उपाशी पोटीही सराव करायची. मी म्हणायचे, खा बाळ नंतर धाव. ती हसून म्हणायची, आई भूक लागली की पाय आणखी जोरात धावतात. पहिल्यांदा जेव्हा पूजा मैदानावर आली तेव्हा तिच्याकडे योग्य शूजही नव्हते. प्लास्टिकच्या चपला घालून धावायची, पण तिची गती बघितली आणि मला कळलं की ही मुलगी एक दिवस देशाला सोनं मिळवून देईल आणि तिने ते करून दाखवलं, असे पूजाचे प्रशिक्षक म्हणतात. सगळ्या प्रतिस्पर्धांना मागे टाकत पूजा राठोडने ती फिनिशिंग लाईन ओलांडली आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांक सुवर्ण पदक मिळवून दिलंय. त्या क्षणी हरियाणाच्या मैदानावर फक्त एकच नाव घुमलं, पूजा 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 राठोड. आज घोडातांड्याची ही मुलगी सोलापूरला परतली आहे, गळ्यात सोन्याचं पदक आणि डोळ्यात आणखी मोठ्या स्पर्धांचं स्वप्न, ऑलिम्पिकचं स्वप्न. तिने दाखवून दिलं की मुलीला फक्त 4 भिंतीत नाही तर ट्रॅकवरही जग जिंकता येतं. गरिबी, मर्यादा, छोटं गाव हे सगळं तिच्या समोर नव्हतं. तिच्या समोर फक्त एकच गोष्ट होती, ते म्हणजे ध्येय. उद्या सकाळी 8 वाजता सोलापूर शहरातील शासकीय क्रीडा संकुल रेसकोर्स येथे पूजाचा भव्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. सर्व सोलापूरकर, सर्व महाराष्ट्रवासीय या सुवर्णकन्याला सलाम करण्याची ही वेळ आली आहे. ज्या मुलीने धूळ खात धावायला सुरुवात केली ती आज देशाला, महाराष्ट्राला सोनं मिळवून देऊन परतली आहे. पूजा राठोडने पुन्हा एकदा सिद्ध केलंय, जर मनात आग असेल तर छोटंसं गावही तुला थांबवू शकत नाही आणि जर पायात वेग असेल तर आकाशही तुझ्यासमोर झुकतं. घोडातांड्याची एक्सप्रेस भारताची सुवर्णकन्या पूजा राठोड, तुझ्या यशाला कोटी कोटी सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल कडून सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.